अतिशय चविष्ट आणि चमचमीत अशी ही शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची हे आज आपण इथे बघणार आहोत. बिलकुल हॉटेल धाब्याची जशी शेवग्याच्या शेंगाची भाजी असते तशीच ही भाजी बनवून तयार होते. आपल्या घरी कुणी पाहुणे आल्यास आपण अशी ही भाजी बनवून त्यांना सर्व करू शकतो. तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझी ही रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पावशेर शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. मस्त फ्रेश हिरव्यागार शेवग्याच्या शेंगा बघून घ्यायच्या आहेत आणि ह्याची साल आपण काढून घेऊ. तर आपण पोटॅटोची साल काढतो त्याच्याने हे साल आपण काढून घेणार आहोत. तर इथे मी सगळ्या शेंगांची साल ही अशा प्रकारे काढून घेत आहे आणि सगळ्या साल काढून झाल्यावर आपण एवढ्या ह्या शेंगा कट करून घेणार आहोत. एवढ्या लांब लांब ह्या शेंगा कट करून घ्यायच्या आहे. तर इथे आपण ह्या शेंगा कट करून घेऊ. कट करताना सुद्धा त्याचे साल निघतात तर ते काढून घ्यायचे आहे. तर इथे मी संपूर्ण शेंगा ह्या कट करून घेत आहे. तर आता ह्या शेंगा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत 1 ते 2 पाण्याने. आणि एकीकडे मी गॅसवर 1.5 ग्लास भरून पाणी गरम होण्यासाठी ठेवत आहे. तर या पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेत आहे आणि गॅस चालू करायचा आहे. पाणी उकळल्यावर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ज्या शेंगा आपण धुवून कट केलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. तर आपण ह्या शेंगा शिजेपर्यंत हे उकळून घेणार आहोत. तर आपल्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला भाजीला लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी काही खोबरं किसून घेतलेलं आहे. एक मोठा कांदा हा कट करत आहे. स्लाइसमध्ये हा कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा हा कट करून घेत आहे. कांदा कट करून झाल्यावर मी गॅसवर इथे तवा ठेवते आहे. तर बघू शकता तुम्ही एकीकडे आपल्या शेंगा उकळत आहे आणि दुसरीकडे आपल्याला मसाला तयार करण्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि कांदे आपण जे स्लाइसमध्ये कट करून घेतले आहे हे या तव्यावर आपण भाजून घेणार आहोत. तर कांदे हे गोल्डन होईपर्यंत आपण हे भाजून घेऊ. आणि कांदे हे थोडे गोल्डन झाले की मग आपण जे किसलेलं खोबरं आहे ते टाकून घेणार आहोत आणि हे कांदे आणि खोबरं दोन्ही हे छान भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, कांदे हे आपले छान भाजत आलेले आहे, गोल्डन झाले आहे. आता आपण खोबरं टाकून हे दोन्ही मिश्रण भाजून घेऊ. तर इकडे आपले हे कांदे आणि खोबरे जे आहे ते भाजलं आहे. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे थोडं थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या डब्यात टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर ही जास्ती टाकली की भाजीला टेस्ट ही छान येते. तर थोडी दांड्यासहित कोथिंबीर मी इथे टाकून घेत आहे. इथे शेंगाही आपल्या छान शिजल्या आहेत. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढईत 3 छोटे चमचे भरून मी तेल टाकून घेत आहे. तेल गरम झाल्यावर 1 मोठा चमचा भरून अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घेणार आहोत. अद्रक लसूण हे छान गोल्डन झाल्यावर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. 1.5 चमचे भरून मिरची पावडर टाकून घेत आहे आणि 1 मोठा चमचा भरून मसाला टाकत आहे मी इथे. हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ. मीठ आपण हे शेंगा उकळतानाच टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी इथे मीठ टाकत नाही आहे. आणि जो मसाल्याचा आपण पेस्ट केलेला आहे हे टाकून घ्यायचं आहे आता.
मिरची वगैरे छान भाजल्यावर आपण हे पेस्ट याच्यामध्ये टाकून सगळं छान मिक्स करायचं आहे. तर बघू शकता फ्रेंड्स, एकदम असं छान कलर आलेला आहे या मसाल्याला, ग्रेव्हीला. आता इकडे मी हे बाजरीचं पीठ आणि धने पावडर हे दोन्ही भाजून घेतलेलं आहे आणि हे मोठा चमचा भरून मी एका प्लेटमध्ये टाकते आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे छान मिक्स करून याचा एक घोल तयार करून घ्यायचा आहे. आणि हा मसाला उकळल्यावर ह्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ. ह्याच्यामुळे काय होतं की भाजीची थिकनेस ही छान मस्त घट्ट अशी होते हॉटेलच्या भाजीसारखी आणि टेस्टसुद्धा खूप छान येते. आणि हे उकळल्यावर ज्या शेंगा आहेत ह्या आपण आधी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत शेंगा आणि मसाला. म्हणजे शेंगांना सुद्धा छान टेस्ट येते मसाल्याची. आणि हे अगदी 1 मिनिट उकळल्यावर जे पाणी आहे आपलं शेंगा उकळलेलं ते गरम पाणी ते टाकून घ्यायचं आहे. तर भाजीमध्ये आपण हेच पाणी वापरणार आहोत, कोणतंही थंड पाणी हे भाजीत टाकायचं नाही. हेच पाणी टाकल्यामुळे भाजीला टेस्ट ही खूप छान येते. आणि थिकनेस आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे ही खूपच टेस्टी अशी भाजी बनवून तयार होते आणि खूपच सोप्या पद्धतीने बनवून तयार होते. कोणतंही याच्यामध्ये झंझट नाही आहे आणि खूप टेस्टी अशी ही भाजी बनते. वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर आपण टाकून घ्यायची आहे आणि 1 मिनिट भाजी उकळल्यावर आपण गॅस बंद करू. तर बघू शकता फ्रेंड्स, खूप मस्त चमचमीत अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही ही शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्कीच ट्राय करा. थँक यू.